नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल। बातमी आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याची। अहमदपूर तालुक्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या सोमवारी एका निर्जन स्थळी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आलेला होता आणि या मृतदेहाबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। ज्या लोकांनी हा मृतदेह सर्वप्रथम पाहिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा मृतदेह बाहेरून कुठून तरी त्या ठिकाणी आणून टाकण्यात आलेला होता अशी त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे। तर या संदर्भात ज्या व्यक्तीचा हा मृतदेह होता त्यांच्या परिवाराच्या लोकांनी देखील याबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे की त्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात इसमानी खून करून त्या ठिकाणी मृतदेह आणून टाकण्यात आलेला होता। तर या संदर्भात आम्ही पोलिसांशी संपर्क साधला, परंतु काही कारणास्तव त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। तर या संदर्भात आम्ही सविस्तर बातमी देण्याचा प्रयत्न करीत आहोत। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याची ही घटना आहे। गेल्या सोमवारी म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी अहमदपूर शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या महापारेषणच्या 33 केव्ही उपकेंद्राकडे जाणाऱ्या काँक्रीटच्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह पडला असल्याचे काही लोकांनी पोलिसांना फोनवरून कळविले आणि बघता बघता ही बातमी संपूर्ण अहमदपूर शहरात वाऱ्यासारखी पसरली। कुतूहल म्हणून काही युवक देखील त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेले असता प्रत्यक्षदर्शी युवकांनी तो मृतदेह सद्दाम हकानी शेख या नावाच्या व्यक्तीचा आहे हे ओळखून पोलिसांना त्याची माहिती दिली। पोलिसांनी देखील आणखीन काही लोकांकडून शहानिशा केल्यानंतर तो मृतदेह अहमदपूर शहरातील अरफात कॉलनी येथे राहणारा सद्दाम हकानी शेख वय वर्ष 30 युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। सद्दाम शेख याचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती म्हणून शवविच्छेदन केल्यानंतर ताबडतोब तो मृतदेह त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला। कुटुंबियांनी देखील सर्व सोपस्कार पार पाडून त्याचे अंतिम संस्कार जरी केले असले तरी सद्दाम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, त्याचा मृत्यू अपघाती झालेला आहे की त्याचा कुणीतरी खून करून मृतदेह ओळखता येऊ नये म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो मृतदेह निर्जन स्थळावर आणून टाकला, याबाबत आता तर्कवितर्क लढविले जात असून त्याच्या कुटुंबियांनी मात्र सद्दामचा खूनच झाला असल्याचा ठाम आरोप केलेला आहे। तर आता आपण आलो आहोत ज्या ठिकाणी त्या जो मुलगा आहे सद्दाम हकानी शेख याचा मृतदेह आढळून आला होता त्या रस्त्यावर आलो आहे। हा जो रस्ता आपण पाहत आहोत हा रस्ता अहमदपूरच्या दिशेने या बाजूला येतो आणि तिथून हा एक छोटा रस्ता आहे जो इकडून आतमध्ये आला आणि प्रत्यक्षदर्शी लोकांचं असं म्हणणं होतं की जो मृतदेह आहे तो ह्या ठिकाणाहून असा खेचत घेऊन गेले होते आणि तुम्हाला दाखवतो ती जागा ज्या ठिकाणी आपल्याला तो मृतदेह आढळून आला होता। ही जी जागा आहे या जागी तो मृतदेह आढळून आला होता, याच ठिकाणी तो मृतदेह पडलेला होता आणि ज्या प्रत्यक्षदर्शींनी ते पाहिलं तेव्हा मृतदेह या झुडपामध्ये पडला होता। तर आपण एका व्यक्तीशी जाणून घेऊ ज्यांनी सर्वप्रथम हा मृतदेह पाहिला होता। मला सांगा, तुम्ही इथे हा मृतदेह पाहिला होता त्या ठिकाणी कशा अवस्थेत होता? हम जब आए ना यहाँ पर तो यहाँ पर बॉडी पड़ी फेंका हुआ था और पूरा निशान था, वहां से खींच के लेके आया हुआ पूरा निशान था यहाँ पर। हमने पुलिस वालों को बोला भी कि यहाँ पे खींच के लेके आया और उसकी जो एड़ी है ना, एड़ी पूरी बुरी तरीके से घस गई हुई थी जैसा खींच के लेके आते, और वो खींच के लेके आकर यहाँ पर ऐसा फेंका हुआ था और बॉडी पूरी बुरी तरीके से उसकी पूरा चेहरा वगैरह सब मतलब ब्लैक हो गया था, काला हो गया था। तो हमने देखने के बाद फिर यहाँ से उठा के लेके गए उसको, तो खींचा हुआ पर पूरा निशान था यहाँ पर, वही हमने देखा। स्टार्ट से हम पूरा इधर थे हम खड़े हुए। लेकिन पुलिस वालों का कहना है कि वो ये जो खंबा है खंबे में करंट लग के वो यहाँ गिरा होगा, ऐसा कहना है, और आप कह रहे हैं कि वहां से बॉडी खींच के लेकर आए। नहीं, ये खंबे से कुछ भी कनेक्शन नहीं है उसका, बॉडी खींच के लाके यहाँ फेंकी हुई थी। ये पहले कहीं पे ये घटना हो चुकी है और लाकर यहाँ पे बॉडी खींच के रात में, ये मंडे के दिन रात में लाकर फेंका हुआ है सुबह, और मंडे के दिन दोपहर में 12:30 बजे बॉडी यहाँ पर मिली।
तर जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही घटना किंवा मृतदेह इथे कोणीतरी अज्ञात इसमाने आणून टाकलेला असं वाटत होतं, कारण हे जे मृतदेह होता तो खिचून इकडे आणण्यात आलेला होता, अशी इथे खुणा दिसत होत्या आणि इथे मृतदेह बाहेरून आणून टाकण्यात आलेला होता. इथे कोणतीही दुर्घटना घडल्याचे कुठलेही निशाण इथे कोणालाही दिसत नव्हते किंवा खुणात असल्या दिसत नव्हत्या. पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा जो खांब आहे या खांबाला कदाचित त्या व्यक्तीने पकडला असेल किंवा या खांबामध्ये करंट आला असेल आणि त्याच्यानंतर त्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असेल. पण प्रत्यक्षदर्शी जे व्यक्ती होते त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटत नाहीये की इथे तो मृतदेह इथे काही दुर्घटना घडली आहे, बाहेरून मृतदेह आणून इथे टाकण्यात आला असावा. याचा अर्थ असा होतो की जो मृतदेह बाहेरून आणला याचा अर्थ की त्या व्यक्तीबरोबर काहीतरी विपरीत घडलेला असेल किंवा त्याचा खून झाला असावा अशी आता शंका व्यक्त केली जाते. आणि परिवारांचं त्यांच्या जे परिवाराचे जे लोक आहेत त्यांची अशी मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. जे काही घटना घडली असेल त्याची सत्यता लोकांसमोर यावी अशी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. या घटनेच्या संदर्भात आणखीन अधिक माहिती जाणून घेण्याकरिता आम्ही अहमदपूर शहराच्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ठाणे अंमलदाराशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला या संदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिलेला आहे. त्यानंतर आम्ही मृतक सद्दाम हाकानी शेख यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधून या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या कुटुंबियांनी अशी माहिती दिलेली आहे की अहमदपूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे त्यांनी एक लेखी तक्रार दाखल केली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली असल्याचे आम्हाला माहिती दिली. आता या संपूर्ण प्रकरणावर अहमदपूर पोलिसांची कारवाई कोणत्या दिशेने जाते आणि सद्दाम हाकानी शेख या युवकाचा अपघातात मृत्यू झाला की त्याचा कोणीतरी खून करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, हे सत्य जनतेसमोर येईल का असा प्रश्न आता अहमदपूर तालुक्यातील सामान्य जनतेसमोर पडलेला आहे. या संदर्भात यापुढे जी काही माहिती समोर येईल ती आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण पाहत रहा लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.